नाही, पूर परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना तात्काळ काही मदत मिळेल का? पंचनामे काय? प्रामुख्याने पश्चिम विदर्भामध्ये वाशिम, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, अमरावती जिल्हा आणि बुलढाणा आणि अकोल्याचा काही भाग, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। 4 लाख हेक्टरच्या वर पिकाचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे पंचनामे होतील, परंतु काही ठिकाणी शेती खरडून निघाल्या आहेत, ज्या ठिकाणी जनावरं काही वित्तहानी झाली आहे। तातडीनं जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये जे आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे निधी असतं, जिल्हाधिकाऱ्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की तातडीनं पैसे विड्रॉ करा आणि तातडीची मदत या सर्व घरमालकांना, ज्यांचे घरं वाहून गेले, ज्यांना एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून रेस्क्यू करायला लागलं, त्या सर्वांना मदत मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा संपूर्ण रिपोर्ट सादर होणार आहे। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर पूर्ण चर्चा होईल, परंतु जे आता स्टँडर्ड नॉर्म्स आहे त्याप्रमाणे मदत द्यायला सांगितली आहे। अजून काही यापेक्षा जास्त काही करता येईल का, याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा होईल। अलर्ट मोडवरती आहे। 36 पैकी 15 जे जिल्हे आहेत ते रेड किंवा ऑरेंज अलर्टवरती आहेत। त्या सर्व जिल्ह्यामध्ये एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि आमचा जिल्हा प्रशासन, कलेक्टर आणि टीम, आमच्या तहसीलदार पंच टीम पूर्ण वेळ लक्ष देऊन आहे। सर्व विभागांनी त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं आहे। मी स्वतः लक्ष टाकलेलं आहे। आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचेही लक्ष आहे, आमचे मदत पुनर्वसन मंत्र्यांचं लक्ष आहे आणि खास करून माननीय मुख्यमंत्री या सर्व विषयाला त्यांच्या वॉर रूममध्ये मॉनिटर करताय। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।